नमस्कार. मराठा आंदोलन सुरू झालं आणि या मराठा आंदोलनासाठी शासनाकडनं जी भूमिका घ्यायला पाहिजे होती किंवा शासनाकडनं जी मदत एवढ्या मोठ्या जनसमुदाय मुंबईत येणार यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं, पण ते सरकारकडनं करण्यात आलेलं नाहीये आणि या सरकारचा धिक्कार आहे. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनासाठी जुन्या नियमाप्रमाणे अनेक आंदोलकांनी पोलिसांची परवानगी मागितली होती. मराठा आंदोलनाच्या मुंबई संयोजकांनी त्यासाठी नमुन्यात अर्ज भरून परवानगी मागितली पाहिजे होती, असं सरकारचं म्हणणं आहे. ती जरांगे पाटील यांनीच मागितली होती, तर त्यांना नमुना फॉर्म पाठवून त्यांच्या सहीने परवानगी मागता आली असती, पण ते गाफील का राहिले? म्हणजे सरकारने देखील त्यांना सांगितलं नाही आणि हे सगळं मुद्दामच करून ठेवलंय असं तिथे भासवण्यात आलं. शेवटी एक दिवस अगोदर फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली. काल रात्री मंडप टाकायला, तो पण बारीक आझाद मैदानावर मोबाईल टॉयलेट या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या, पण त्या आल्या नाही. पुरेशी पाण्याची व्यवस्था केली गेली नाही. पाऊस पडल्याने अनेक लोक उघड्यावर चिखलात बसले होते. गेले 4 दिवस मैदानात पाऊस पडतोय, तर तिथे प्लास्टिक अंतरलं गेलं असतं, पण ते केलं गेलेलं नाही. बसायला साधी ताडपत्री देखील नव्हती. बाहेरच्या खाऊ गल्ली देखील सरकारने बंद केल्या. मांडव टाकून द्यायला पाहिजे, पोलिसांनी परवानगी द्यायला पाहिजे होती, पण ती दिलेली नाही. या सगळ्या असुविधा करून पावसाळ्यामध्ये आंदोलकांची अडचण होईल असं नियोजन सरकारकडनं करण्यात आलं, जेणेकरून हा जो काही मोठा समुदाय मुंबईत पोहोचलाय, तो समुदाय कशा पद्धतीने मागे जाईल आणि हे आंदोलन कशा पद्धतीने फेल होईल हे सरकारने अगदी बरोबर आखून ठेवलं होतं. म्हणजे ते गाफील मराठा समाजाला वाटलं की सरकार परवानगी देईल. मग 2 दिवस आधी कोर्टाचा त्यांनी निर्णय दिला की एकच दिवसाची परवानगी. या सगळ्या गोष्टींच्या मागे जे काही राजकारण हे सरकार करते, हे या सरकारचा धिक्कार आहे. कारण की एवढ्या मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव, सर्व लोक आपले डेलीचे कामं सोडून तिथं आझाद मैदानावर पोहोचले. संपूर्ण मुंबई त्यांनी काबीज केली. काही ठिकाणी गाड्या बंद केल्या, तर मराठा समाजाने बरोबर मागच्या मराठ्यांच्या इतिहासाप्रमाणे गमिनी कावा करून मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये गर्दी केली. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे ते सरकार. हे सरकारने जर व्यवस्थितरित्या परवानगी दिली असती किंवा सांगितलं असतं ठीक आहे, तुम्ही आता येऊ नका, मुंबईमध्ये सणाचे दिवस आहेत, तुम्ही वेगळी तारीख घ्या आणि मग या, मग तुम्ही उपोषण करा, उपोषणाला काही हरकत नाही. पण सरकारने बरोबर वेळ मारून नेल्याचं आपल्याला दिसते आणि म्हणून कुठंतरी हे आरक्षण सरकारकडनं फेल झाल्याचं. इथे जर फेल झालं, ओके, जर सरकारने यांच्यावर काही ऍक्शन नाही घेतली आणि जर फेल झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे महायुती सरकार असणार आहे. कारण की एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या ज्या काही अपेक्षा होत्या, मागच्या 2-3 वर्षापासून कंटिन्यू 7-8 आंदोलनं झाले, ते आंदोलन फेल व्हायला कारण महायुती सरकार, बीजेपी सरकार आणि खास करून देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? नक्कीच बोला मित्रांनो, बोलत जा, कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. धन्यवाद.